हा बघा हुक, हा बाहेर भेटताला हुक आहे. फोकस हा बघा, हा बाहेर भेटते हुक आणि तो आता बनवून दाखव. हे बघा दानिशने सेम तसा बनवलाय. हे बघा सेम तसा बनवलाय पिन सेफ्टी पिन. तर बघा असं वाटतंय विकत आणलेला यो आहे आणि यो घरी बनवलेला आहे. इकडून जा तिथे एक दुकान लागेल तुम्हाला, त्याच्या इकडून संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथनच जाऊ डावीकडे. संभाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या इथंच ना? कुठं आहे का ते? अलीकडे आहे का? सरळ जा तिथे एक दुकान आहे. दुकान कसलं दुकान? हाय ते कट्टा आहे त्याच्यावर असा झाड, तिथं पायऱ्या आहेत. हे बघा धूम चाले. तू कुठे टाकालाय? कसला मासा गावलाय याला काय म्हणतात काय माहित नाही. मोठा आहे पण अजून 2-3 जरा वेळ अजून थांबला असतो ना, अजून 2-3 गावले असते. तर जय शिवराय मित्रांनो. तर आता आपण आलोय सर्कल म्हणजे संविधान चौक मध्ये आलोय वानवडीमध्ये. दानिश पण आहे माझ्यासोबत आणि आज लय दिवसानंतर ब्लॉगिंग करायला लागली मी, 2-3 दिवसानंतर करायला लागले. आणि जरा बाहेर गेलेलो आणि तर काय आता आपण जायचा खडकवासला डॅम, कारण आता जरा आम्ही फिशिंग देण करणार. आमचं लय दिवसापासून प्लॅन होता, खरं काय फिशच गावले तर आम्हाला काहीच गावलं नाही. आणि आम्ही काय तिकडे परमिशन पण नसल्यामुळे की नाही, त्यामुळे काय आम्ही इथं जाणारच नाही परत होळकरवाडीला. आता आपण जाऊया निघूया. इथे किती किलोमीटर आहे? 11 किलोमीटर आहे. तर आता आपण बघा किती वेळ लागतो आपल्याला जायला. आणि काय तुम्हाला ती आता लॅम्बोर्गिनी दाखवलेली इथनं गेलेली, ह्या रोडवरनं अशी गेली इथनं येल्लो कलरची. त्यांचं फादरचं सगळं कन्स्ट्रक्शन आहे, पूर्ण सगळ्या बिल्डिंग त्यांच्या आहेत असं मला दानिश म्हणला आहे काय, बरोबर ना? तर आता आपण निघूया बाहेर पडूया. 11 किलोमीटर आहे, तरी अजून एक अर्धा तास तरी लागेल जायला पोहोचायला. आता आम्ही शिंदे छत्रीमध्ये आलेलो आहे. तर इथे एक फेमस मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो मी. इकडनं बाहेरचे लोक पण येतात ना इकडे बघायला मंदिराला. एवढं भारी मंदिर आहे ना बघा. मंदिर आहे इथे आहे ते मंदिर. तुम्ही बघू शकता इकडे येतात लोक फिरायला, बाहेर नाही येतात. आता मध्ये जाऊ शकत नाही, टाइम किनाऱ्यावर भेटणार आहे आपल्याला. हा गाव आहे रे पुढे, गावाच्या इथनं बघायचं. तर काय असं नाही का इकडे मस्ती करतात आणि डुबतात म्हणून नाही का पोलीस जागेवर आहे. तर आपण नाही असं गाव बघून जिथं कमी पाणी असेल तिथे आपण बघायचं फिशिंगचं. गाईज आता आम्ही गावात दिसलोय. तर आता तिकडे चाललोय आम्ही. इथनं हे सगळं काढले, आता गहू लावलेले. आता हे रस्ता आहे, असा छोटीशी वाट चालली आहे. तर आता आम्ही चाललोय. अथर्वला नुसतं धुळमुळ त्रास व्हायला लागलाय. अथर्व नुसतं डोळे चोळतोय तो चालवतोय. तर गॉगल पण ऐन वेळ सुटला माझा, त्या डोळे पूर्ण लाल लाल झालेत. बघा असा छोटासा रस्ता आहे घाट जायची असा. तुम्ही सगळं काढलेलं दिसतंय. इकडनं बघू शकता असं गाव आहे छोट. मी असं जरा आता कच्चा रस्ता लागणार आहे आम्हाला. आणि समोरच बघा नदी आहे, पाणी बिनी. तर गाईस शेवटी पोचलोय. इकडे गाडी लावली आहे तात्पुरता. इकडनं जागा आहे, आलोय. तर इकडनं बघूया बेटिंग करायचं. जागा तर चांगली आहे, बघू शकता. दादा मासे पकडतोय, आले भेटले का? पकडले एक. तर गाईस इथे मासे पकडणारे दादा दिसते इकडे या. हे दादा पण मासे पकडायले. दादा पकडलाय का एक? दाखव ना. अजून तर नाही काय गावले. तर अजून घावलं नाही गाईस. भेटतात का इथं दादा? गावतात ना. कोणचे मासे? चिलापी, कोळशी. हा का? लय प्रकारचे मासे आहेत, आपल्याला पाहिजे तसे. असं आहे का? आहेत रे मासे. तर काय आता आम्ही स्पॉटवरती पोहोचले आणि आता आपण हुक बनवणार आहे. दानिश बनवायला आहे. दाखव की इकडे जरा.
बनवतोय काय अजून फोकस काय ना आता झालं. हा बघा हुक, हा बाहेर भेटताला हुक आहे फोकस. हा बघा हा बाहेर भेटते हुक आणि तो आता बनवून दाखव. हे बघा दानिशने सेम तसा बनवलाय. हे बघा सेम तसा बनवला पिन सेफ्टी पिन. तर बघा असं वाटतंय विकत आणलेला यो आहे आणि यो घरी बनवलेला आहे. ते काय आता बघा आता आम्ही ते पीठ तेन मळणार आहे, जरा गोळ जरा बनवणार. गोळ बनवायला लागतं काय जास्त दानिश चेप घट्ट पण नसतं बनवायचं काय. पण पकोडा आपण जरा काही आत टाकायचं, बदकासनेच आणायचं वडून. ती बघा ते बदक आहेत तिकडं. आणि इथं डॉल्फिन आहे बघा. डॉल्फिन ती डॉल्फिन बघ ही बघा, ही डॉल्फिन इथे फिरा उड्या मारायला. तर काही झालं एवढंच, जेव्हा लागेल तेवढं वल्ल करत जायचं. सो गाईस ह्याला आता गोळा बांधणार लावणार. फोकस आहे ना, थांब याला जरा चिंगम सारखं करूया. हा ओ मासे आले बघ तिथं बघ केवढे. हो 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 त्या पिठाच्या गोळ्याला पळवायला काय बघा घेऊन गेले गोळा. मला दिसणार नाही ते. चपाती अशी चिपकून राहत असेल ना, ते पीठ सुटून जात असेल. तर काय आता आम्ही इथल्या चपाती बांधल्या, असं काकीने आम्हाला आणून दिल्या चपाती. असा जुगाड आहे. हे बघा ह्याला आम्ही थर्माकोल बांधला वर येण्यासाठी जरा, आणि दगड बांधला. आता बघा किती लांब फेकतोय दानिश. दगडाला धर रे, दगडाला धर रे. दगडाला नसतं धरायचं. अरे मग कसं जाणार? जास्त लांब पण नाही बघायचंय. दगडात अडकलं, खरपडात अडकलं की मग बस. हा बास की रे, लय गेले लांब. इथे गेले काय नुसता आवाज यायला लागला विमान. हा ते बघा काय तुम्हाला जेट दिसत असेल. आवाज बघ केवढा आलाय. भूकंप झाल्यावर आवाज आलाय. हा वाटतं आज लांब काय जाते जायला पाहिजे रे. हा महत्व तिकडे येते. हे बघा धूम चाले. तू कुठं टाकालाय? थांब ते हे दे माझ्याकडे, ते दुसरं दे माझ्याकडे. हे तू पकडून ठेव. असं ठेव, असं ठेव, असं खालती पकडायला. काय आमची जरा दोरी गेली ती लांब जायला झाला. मांजा आणलाय जरा लांब जायला झालं, इथली इथंच पडा लागली ती. त्याला दगड देऊन बांधला. आता पिठाने बांधायला लागले. ते नुसतं पिठच खायला लागल्यात, तर ते काय मासे गावानं झाले. त्यात चौथा चान्स. ओय गेलं इथंच गेले तरी पण किती वेळ लागते बघा. आम्हाला ह्यात एक मासा सापडलाय. ह्याने काय केलेला, ह्यात आत पीठ टाकलेला. थांब दाखव, मासा दाखव. मासा दिसणार नाही काय इथं. हे बघा गाईस, मासा एकच सापडला. पिन लावलेले बघा. आमच्याकडे काय सस्ता जुगाड नाही म्हणून पिन लावलेलं. केवढा मासा आहे असा. पुढे मासा बघा कसला मासा गावलाय. याला काय म्हणतात काय माहित नाही. मोठा आहे पण असे अजून 2-3 जरा वेळ अजून थांबला असतो ना, अजून 2-3 गावले असते. गाईज आता आम्ही चाललोय परत रिटर्न दुसऱ्या पॉईंटवर. तिकडे जाणार जमलंच तर. काय राहिलं ते दोघं जण आमच्या अगोदरून बसलेले आहेत, त्यांना पण काय गावलं नाही. मासेच नाहीत म्हणजे मासेच नाही, लई बारके बारके आहेत ते पण गावत नाहीत. इकडनं चल. अरे ते बॉटल घेऊन येऊ. अरे लावले ते बॉटल बघून येतो.
तर काय आता आपण जाऊया पुढच्या स्पॉटवर आणि काहीतरी खाऊया आता, कारण भुकली लागल्या, खाऊन आलं नाही. आणि एकतरी मासा पकडूनच जायचं, कारण आता लई लांब आलो आम्ही घराबसून, त्यामुळं का नाही तेवढा आता एक मासा तरी पकडून जायचा, त्याशिवाय जाणार नाही. आता काय झालं की इथं लावून आलेला बॉटल. काय लावून आलं तर कुठं आहे ते गाईस? ते बघा या लागले. आता बघूया, ह्याला पण नाही गावला आता मासा, लगेच ओळखला असतं. नाही गावाला, खाऊन गेला यार, खाऊन गेलाय. अरे मर्दा, खाऊन गेलाय. खाऊन गेला काय? तिथं आम्हाला पाहिजे होतं हे सगळं. अरे मोठा कोळा लावलेला, मोठा कोळा लावलेला गाईस. हे बघा गाईस, आमचं हात तर सगळे शेवाळा लागले. तुटलं का दूर तुटले? चल, हे खाऊन गेला रे. थांब बघू. खाऊनच गेले गाईज. आम्हाला ह्या काय स्पॉटवर गावलेलं नाही शेवटी. दुसरी स्पॉट आता दुसरा तुम्हाला व्ह्यू दाखवतो थांबा सगळं. तिकडे सगळं डोंगरात आहे आणि तिकडं असं पाणी जायला वाटा आहे, तिकडं जाते. आणि आम्ही तिकडं पकडायला बसलेलो त्या बाजूला, तिकडे पण काय गावलं नाही. चल जाणं जायचं. तर काय आता फायनली आपल्याला हुक भेटणार आहेत अजून भेटले नाहीत. बघा काका हाय म्हणलेत, हुडका लागलेत आता. सगळ्या कुठल्याच ह्याच्यात नाही, कुठल्याच दुकानात हुक नाहीत, भेटणं झालं. बारीक बारीक मोठं दोन्ही पण दाखवा बघा कसं. दोघी पण दाखव कशी साईज आहे. गाय आता बेळ घेतल्या आणि आता बघा खाऊन. इथली फेमस बेळ आहे श्रीनाथ बेळ. तर आता आपण खाऊन बघा. सुकी बेळ आहे का मारा, तुम्हाला खाऊन सांगतो. तिथं स्कॅम झालाय, अथर्वने खाऊन मोकळा झालाय. आणि अथर्व विचारतोय वल्ली बेळ आहे का, ते काका बोलतात वल्ली बेळ पण आहे. आणि खाऊन मोकळा झालाय. रिग्रेट गाईस, तोंडावर बघा स्माईल आहे. ती पण चांगली होती बेळ. भाजीने ही सरत नाहीये, लय क्वांटिटी जास्त आहे. काय बोलतो अथर्व? क्वांटिटी जास्त आहे का, थोडं भरलं. डावीकडे ना? नाही, इकडून हा. जा, तिथे एक दुकान लागेल तुम्हाला, त्याच्या इकडून जा. संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथनच जाऊ डावीकडं. नाही संभाजी महाराज पुतळ्यांच्या इथंच ना? नाही, तिथून नाही, तिथून नाही. पुढे आहे का ते? अलीकडे आहे का? सरळ जा, तिथे एक दुकान आहे. दुकान कसलं दुकान? हाय ते कट्टा आहे, त्याच्यावर असा झाड, तिथं पायऱ्या आहेत. हा, आणि चल. तिथे एक पत्र्याचं घर असेल, तिथून विचारा त्या आजीला, तिथं नदी कोडून लागते. मग तिकडनं आतमध्ये जायचं का? हा. चालतंय, धन्यवाद मित्रा. 2 रस्ते आहेत. हे अरे इथं घराकडं निघतं इकडं बरोबरच. तर बघू शकता इथनं व्ह्यू कसा येतोय. बरोबर चालतंय. जर नसलं परत आपले जरा वांदे होते ना. पेट्रोलचं आमचं वांदा आहे, कारण पेट्रोल भरलो. हा, पेट्रोल तिकडे मागं राहिलं आणि आम्ही विसरून गेलो. फ्लो आणि हसी मजाक मध्ये की पेट्रोल टाकायचं आहे. तर काहीच एवढ्या वर्षानंतर आम्हाला एक पेट्रोल पंप घावले. अथर्व जरा सुकून भेटतंय की नाही पेट्रोल पंप भेटलं नाही तर. मला वाटलेलं नसणार इथं. इकडचा बघा असा व्ह्यू आहे, अशा व्ह्यू मध्ये आहे. इकडे सगळे स्कूल आता सुटलाय वाटतं कोणचा तरी. तर ते स्कूलच्या इथं आहे आम्ही. सिंहगड बघायचं तुम्हाला कुठे आहे? सिंहगड बघा इथं जस्ट आम्ही सिंहगडच्या आजूबाजूलाच फिरतो. इकडनं जस्ट वरती गेलो इथं. इथं सिंहगड आहे. बघा इथं एक टोक आहे सिंहगड किल्ल्याचा. आणि इथनं आणि इकडच्या साईडनी चढायचं असतं काय तसं वरती. आम्ही मागच्या टायमिंगला गेलतो पण एवढं फिरणं नाही झालं. लय मोठं आहे, बघू शकता तुम्ही. संपत नाही ते बघितलं आम्ही. हा बघा, हे बघा इथं एक टोक आहे, इकडनं गेलो इथं एक टोक आहे. आणि इकडच्या मागच्या साईडनी पण एक आहे. आम्ही असं फिरून आलो, इकडनं फिरून आलो असं. गाईज आता आम्ही दुसऱ्या स्पॉटवरती पोहोचलोय आणि ते काका आहे बघा इकडे पळून जातील. अरे आता पुढे पळून जात इथं जातो रे. दाखवतो की तुम्हाला आता मासा दाखवतो. आम्हाला असले मासे दिसतात की नाही, वरच्यावरनं दिसायला लागल्यात आम्हाला. लय मासे दिसतात. पळून जाते आता नको. लय भारी स्पॉट आहे. मला दाखवतो थांबा. इथनंच आम्ही आता फेकून टाकणार. लय पुढे जाणार नाही आम्ही. इथं पण आहे थोडा पुढे जायला, खरं जाणार नाही. गाईज तुम्हाला दाखवतो आता कसे मासे गावणार. आम्ही आता एक्सायटेड झाले. आता करायला लागला हुक तयार करायला लागलाय. हुक पण घेतलेला नवीन दुकानातनं.
ते आता हुक लावला, आता त्याला पीठ जोडतो. पिठाचा विषय कसा आहे काय, गळायला नाही पाहिजे फक्त. हां, आणि इथं अशी की नाही बारकी बारकी मासे नाही, लईच मोठी मासे आहेत. आम्हाला तेवढ्या मारायला लागले. तर आता एक गावाला तरी पाहिजे आम्हाला. एक सुद्धा गावले ना गाईस. सकाळपासून किती 12 वाजल्या सोडका लागले, खरं एक पण गावले. आता किती वाजल्यात आम्हाला दाखवतो. किती वाजले, 3 वाजायला आले, खरं एक पण अजून आम्हाला गावला नाही. आता बघा गावते का नाही. गाईस पहिली भावानी पहिले टाकायचं आता. असू दे लेच जवळ पडले. दुसरा ट्राय मला लागेल. कोणाच्या नावाने, कोणाला तरी टाक, खरं टाक बाबा, येऊ दे. सोन्याच्या नावाने. हां, गाय येणार. ती दोरा टाकची ना चुकून. गायचे ते 3 मासे आहेत, तुम्हाला दिसत असतील. हे बघा 3 मासे आहेत इथं. आणि आता आम्ही टाकले गाळा. अरे गेले नवरी. काटाचा आकडा खाली नाही निघलाय बघ, आकडा वरती राहिलाय. गाय आता आम्ही इथं दुसऱ्या स्पॉटवरती आलेलो. तर काय नाही, काय मासे आहेत खरं, काय 2-3 मासे येतात परत जातात. ते पीठ पण खायनात. आम्ही चिकन आणलं नंतर, चिकन पण खायनं झाल्यात. आता काय हे पण कंटाळला. आता 5:30 वाजल्यात आणि आम्ही 12 वाजता सुरुवात केलेली मासे हे करायला, पकडायला. काय नाही गावाला आम्हाला मासे. आणि इथं आता आजा येऊन गेले, ते बघा ते पांढऱ्या टोपीवाले आत्ताच. आणि त्यांनी आता तिकडे गाळा टाकला आहे मोठा, थर्मोकॉल ते नाही बघा, ते ह्याच्यात पांढरं दिसते नदीत. ते तिथं आता त्यांनी टाकून ठेवले जाळी देन. तर आता उद्या येता येणार ते आणि उद्या सकाळी काढून येणार. तर आता काय आम्हाला मासे काय सापडले नाहीत. सकाळपासून आम्ही आले 12:30 वाजल्यापासून, आणि 12:30 नाही 12 वाजल्यापासून आलो आम्ही. आणि 5 तास झाले आम्हाला, काय सापडलेच नाहीत आम्हाला मासे. आता आपण जाऊया डायरेक्ट. आणि आता आम्हाला किती वेळ लागते बघा घरी जायला. आणि त्यांना म्हणलं, ते विचारायला आम्हाला कुठनं आला आहे. आम्ही म्हणलं हडपसर. ते म्हणलं हडपसर. त्यांना लई असं लांब वाटायला लागलेले. तर आता आपण जाऊया. आणि त्यांनी पण सांगितले काय परत येऊ नका, कारण इकडे काय मासे लगेच काय भेटत नाहीत. तर काय आता आम्ही चाललोय घरी. आणि आता आमची जिरली मासे पकडून, आणि काय आम्हाला गावले नाहीत मासे. तर आता आपण जाऊया घरी. हे बघा, आणि मला म्हणाला पेशन्स ठेवायची, पेशन्स ठेवायला. काय सांगू आता याला. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हे मासे आता टाकला की थोड्या वेळ वाट बघायची असते की नाही, 15-20 मिनिटं. आता रोजचं कसं आहे, 5 मिनिटं झाले गेलो नाही की बाहेर काढ. अरे ते मासा वास येते. मासा काय करते, मासा येते काय, मासा आल्यावर की ते वास घेते, त्याचा खाऊन ते जात काय, फक्त खाऊन जाते. त्याला अडकाना म्हणल्यावर परत काढायला नको काय. तर काय आता आम्ही आलो डॅमच्या इथं, खडकवासला डॅम. आणि तुम्हाला डॅम दाखवतो. मागापासून काय दाखवू शकलो नाही, कारण आम्ही त्या बाजूला होतो, डॅमच्या पलीकडच्या बाजूला. तुम्हाला आता सरळ दाखवतो डॅम. आता काय डॅम बंद आहे, डॅम का त्याला उघडणार नाही. हे बघा गाईस डॅम. आता काय रात्र झाल्यामुळे एवढं दिसणार नाही क्लिअर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 गाईज 11 दरवाजे आहेत. आणि आता सगळं रिकामं दिसायला लागले. पाणी देऊन काहीच नाही. इकडनंच पाणी येते आणि तिकडनं पाणी जाते. तर काय आता आपण जाऊया बाहेर पडूया. आणि आता 6:15 वाजल्यात. पोचायला आता किती वेळ लागते बघा आपल्याला. आणि हे बघा टोपीच होणार नाही सकाळपासून. तर काय आता आम्ही आले, आता याला घरी सोडले. आता इथे घर आता वानवडीमध्ये इकडे साईडला कुठं, तर मला पण माहीत नाही. तर आता आपण घरी जाऊया. आणि आता वेळ झाला आहे किती, 6:15 वाजून गेलेत. आणि आम्ही सकाळी लवकर गेलो तरी पण एक पण मासा सापडला नाही आम्हाला. सगळं आता आमचा प्लॅन अनसक्सेसफुल झाला. तर आता बघूया पुढच्या वेळी कुठं तर मासा दिसता गावला तर दुःख होईल. आज रोज थोडीशी वाटत नाही, मासा गावलाच नाही शेवटपर्यंत. आम्ही एवढं हे करू जाऊया घरी. आणि तर आजसाठी फक्त एवढंच. तर आता आपण जाऊया घरी. आणि तर आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तर बाय बाय.